सो मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे परळच्या खास अशा गौरीशंकर मिठाईला भेट देण्यासाठी. आणि तिथे आपण काय काय खाणार आहोत हे तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर इकडची माझी लहानपणीची पण खूप आठवणी आहेत, त्या पण तुम्हाला मी सांगणार आहे. सो चला जाऊया आपण गौरीशंकर मिठाईला. तर नावाप्रमाणे तिथे गौरीशंकरचं असं एक मस्त असं स्कल्पचर आहे, तसेच देवांचे खूप सारे फोटो आहेत. ती त्यांची जुनी अशी तराजू आहे. त्यानंतर तुम्ही गर्दी बघू शकता. खूप जण इथे दिवाळी गणपतीला गर्दी करून मिठाई न्यायला येतात. खूप मोठं असं मिठाई शॉप आहे. इथे खूप प्रकारचे लाडू, रवा लाडू, मेथी लाडू, हलवा आणि इथे कंदी पेढे, मलाई पेढे, तसेच मावा बर्फी, मैसूर पाक. मावा बर्फीचे तर इथे खूप प्रकार आहेत. हे बघा, कंदी पेढे आणि ही आहे मावा बर्फी. स्ट्रॉबेरी, मँगो, केसर अशा खूप साऱ्या प्रकारची मावा बर्फी आहे. तो लोक इथे मस्त घेत आहेत. बघा, हे डिंकाचे लाडू आहेत आणि इथे ड्रायफ्रूट लाडू पण मिळतात थंडीच्या सीझनमध्ये. हे बघा, ते ड्रायफ्रूट लाडू आहेत, खजूर पिस्ता टाकून घातलेले. त्याच्यानंतर इथे उपवासासाठी साबुदाणा वडा, उपवासाची कचोरी तर मिळतात. तसंच समोसा पण मिळतो. ते बंगाली मिठाई पण मिळते, तसेच चमचम, मलाई सँडविच, अंगूर बासुंदी, परत ते मिळतं आहे बघा, रसमलाई, गुलाबजामुन, मस्त अशी इमरती. आणि ही यांची स्पेशल लस्सी. तर कुल्हड़मध्ये येते. लहानपणी मी इथे खूप प्यायचो लस्सी. ते असे आता दूध पण मिळतं, मसाला दूध, थंडीच्या सीझनमध्ये. आणि इथे तुम्ही बघू शकता असे लोक असे खात आहेत आणि पार्सल पण घेऊन जात आहेत. ही लस्सी आम्ही पार्सल घेतली आहे घरी नेण्यासाठी. बघा, मस्त पॅकिंग आहे गौरीशंकरची. आणि हा बर्गर मी नवीन बघितला इथे. लहानपणी माझ्या हे सर्व प्रकार नसायचे. चीज रोल आहे, हे पॅटीस आहे, कॉर्न पॅटीस, हे चीज बॉल्स आहेत, हा दहीवड्याचा वडा आहे आणि हा बटाटा वडा आहे. इकडचे समोसे खूपच मस्त असतात, मला तर खूपच आवडतात. आणि कचोरी पण आहे इथे, अळूवडी पण आहे. सो परळ स्टेशनपासून खूप जवळ असलेलं असं हे गौरीशंकर मिठाईवालं आहे. इथे बर्गर खूपच मस्त होता, मी ट्राय करून बघितला, अगदी मॅकटीसारखं आहे. तुम्ही परळ स्टेशनपासून अगदी वॉकेबल अंतरावर हे आहे गौरीशंकर मिठाईवाला. खूपच प्रसिद्ध आहे. आणि असे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी पाहत राहा फूड लव्हर सॅमी. आणि नक्कीच विजिट करा गौरीशंकर मिठाईवाल्याला.